सत्याग्रह आंदोलन केलंय, काय नेमक्या मागण्या आहेत? मागण्या आमच्या प्रामुख्याने ह्याच आहे की जो गैरव्यवहार दुर्व्यवहार जो आहे तो प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये झालेला आहे. प्रभू श्रीराम यांचं प्रतीक, प्रभू श्रीराम यांची प्रतिमा जी आहे ती सत्यासाठी, त्यागासाठी, मर्यादेसाठी आणि समतेसाठी जी त्यांची प्रतिमा संपूर्ण भारत देशाच्या समोर, संपूर्ण जगाच्या समोर त्यांची अशी प्रतिमा आहे. आज त्यांच्याच मंदिरामध्ये दुर्व्यवहार, घोटाळा, चोरी अशा प्रकारचे शब्द मीडियामध्ये वापरले जात आहे. अशा प्रकारची घटना जी आहे ती बाहेर आलेली आहे. आमच्या प्रामुख्यानं मागण्या याच असणार आहे की हा संपूर्ण गैरव्यवहार जो आला आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सखोल चौकशी जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा पारदर्शक चौकशीसुद्धा झाली पाहिजे याची आम्ही प्रामुख्याने मागणी करतो. कारण सरकार नेमकं कोणाला अटक करते, ट्रस्टमध्ये किंवा त्यांच्या संस्थेमध्ये कशा प्रकारच्या गोष्टी त्या सुधारून घेतात किंवा कशा प्रकारची कठोर कारवाई घेतात याचं उत्तरदायित्व जनतेपुरतासुद्धा असलं पाहिजे. आणि सरकार जे काही या संपूर्ण गैरव्यवहाराबद्दल जे काही ॲक्शन घेईल, जे काही त्यांचे पावलं असतील ते संपूर्ण जनतेसमोर आले पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे. आपण परत विचार. आज आंदोलन नाही, हा सत्याग्रह आहे. हे सत्याग्रह प्रभू श्रीराम चिमुकले मंदिर, आपलं जळगाव महात्मा गांधी रोड या रोडवरती स्थापित असलेलं प्रसिद्ध मंदिर, इकडे आम्ही सत्याग्रह केलेला आहे. आमची आग्रहाची मागणी आहे सरकारला, प्रशासनाला की त्यांनी प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जो गैरव्यवहार समोर येऊन राहिला आहे, जो घोटाळा समोर येऊन राहिला आहे त्यांच्या दानपेटीमधला, तो घोटाळा जो आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषींना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि याच्यावरती सुधारित यंत्रणा आणि उपाय पर्याय काय हे सर्व जनतेसमोर जाहीर झाले पाहिजे. पुकारलेलं आहे, नेमकं काय मागण्या आहेत? खरं तर या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद व RSSच्या लोकांनी चोरी केली. ज्या जनतेने, देशाच्या जनतेने आस्थेने त्या ठिकाणी मंदिरात दान केले होते, त्या दानाची चोरी ज्यांनी केलेली आहे. या जनतेच्या आस्थेशी खेळण्याचं काम या भाजप RSSच्या लोकांनी केलेलं आहे. यामध्ये ज्या लोकांना आता अरेस्ट झालेली आहे ते तर त्यात गुन्हेगार आहेत, पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भाजप, विश्व हिंदू परिषद आणि RSSचे लोक यामध्ये गुन्हेगार आहेत. जो ट्रस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापित केलेला आहे त्या ट्रस्टमधले 12 लोक हे RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित असल्या कारणाने यांचा यामध्ये सहभाग आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की जोपर्यंत हा चोरीचा घोटाळा जनतेसमोर उघड होत नाही आणि यातले प्रमुख आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ही मागणी लावून धरणार आहोत. आज आम्ही या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मंदिरासमोर या रघुपती राघव राजाराम सत्याग्रह त्यासाठी आम्ही करतो.